कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्या माहिती सरकारमध्ये अनेक मंत्र्यांना शपथ देण्यात आली, परंतु ही शपथ देत असताना ज्या नेत्यांनी ओबीसींसाठी आपलं जीवाचं रान केलं, दिवसेंदिवस संपूर्ण आयुष्य ओबीसीसाठी घातलं, ते आमचे छगन भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं। त्याचं कारण म्हणजे फक्त जो काही ओबीसींसाठी जो लढा उभा केला होता, तो लढा उभा केल्यामुळं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, राष्ट्रवादीचं सरकार असेल, यांनी त्यांचा फक्त वापर केला। आज फडणवीस सरकारची हीच कायमची भूमिका आहे, वापरा आणि फेकून द्या। याच प्रकारे भुजबळ साहेबांचा त्यांनी वापर केला व फेकून देण्याचं, साईडला बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं। अशा महायुती सरकारचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलाय। जर योग्य ते स्थान छगन भुजबळ साहेबांना मिळालं नाही तर यापुढे ओबीसी समाज आक्रमक होऊन येणाऱ्या काळामध्ये या महायुती सरकारला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। देशाचे ओबीसी नेते माननीय श्री छगनराव भुजबळ साहेब, आता जो नवीन मंडळाचा विस्तार झाला आहे त्यात भुजबळ साहेबांना जाणून बुजून डावलण्यात आलेला आहे। त्याचं कारण म्हणजे भुजबळ साहेबांनी मागच्या काळात जे ओबीसीचं मोठं आंदोलन देशात निर्माण केलं, तयार केलं, आणि भुजबळ साहेबांना एवढे खालच्या पातळीवर जाऊन आरोप झाले, त्या जरांगे पाटलांनी भुजबळ साहेबांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन घाण घाण आया बहिणी शिव्या दिल्या, तरी भुजबळ साहेबांनी त्यांचे संस्कार दाखवून त्यांनी त्यांच्याबद्दल वाईट शब्द न वापरले। असे भुजबळ साहेबांचे संस्कार होते, तरी या महायुती सरकारने त्यांना या मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होते, पण हे जाणून बुजून या महायुती सरकारने त्यांना मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं नाही। फक्त भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत म्हणून त्यांना जाणून बुजून डावललेलं आहे। पण मी एकच महायुती सरकारला एक इशारा देण्याचं काम करतो की शेर बुडा हो गया लेकिन झडप डालना नाही भूल गया। भुजबळ साहेबात ताकद आहे, ते उभं करू शकतात आणि पाडू पण शकतात।